उरण नगर परिषदेच्या विशेष समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार बाजी मारत चारही समित्यांवर बिनविरोध विजय मिळवला। नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक उत्साही वातावरणात पार पडली। आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा ठाम विश्वास उपनगराध्यक्ष रविशेठ भोईर यांनी व्यक्त केला। बुधवारी झालेल्या या निवड प्रक्रियेत अनुभवी नगरसेवकांना संधी देत विविध समित्यांची जबाबदारी वाटप करण्यात आली। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम समिती तसेच नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष रविशेठ भोईर यांची निवड झाली। स्वच्छता, वैद्यकीय आणि शिक्षण समिती तसेच आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी जसीम गॅस यांची नियुक्ती करण्यात आली। पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी राजेश ठाकूर यांची निवड झाली आहे। महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणासाठी कार्यरत महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सायली म्हात्रे यांची तर उपसभापतीपदी दमयंती म्हात्रे यांची निवड करण्यात आली। या निवडीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह यांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन केले। यावेळी उपनगराध्यक्ष रवी भोईर, गटनेते जयविंद्र कोळी, माजी नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित सभापती सायली म्हात्रे यांच्यासह नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपनगराध्यक्ष रविशेठ भोईर म्हणाले की उरण नगर परिषदेत भाजपचे बहुमत असल्यामुळे विकास कामांना प्राधान्य देत उरणकरांच्या सर्व समस्या मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे। आमदार महेश बालदी यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनाखाली उरण शहराचा वेगाने आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत। आज उरण नगर परिषदमध्ये सभापतींची निवडणूक होती। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे बहुमत असल्यामुळे चारी सभापती बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यापैकी सर्व सभापतींचं मी अभिनंदन करतो। खरं सांगावं म्हणजे या उरण नगरपालिकेमध्ये काहीकांचे स्वप्न होते की सत्ता आमची येणार, पण आता चित्र स्पष्ट आहे। उरण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि त्यांच्यामुळं कुठलाही ठराव घेता येणार नाही आणि ठराव पासही होणार नाही। या शहराचा पूर्ण कायापालट करण्यासाठी आपले आमदार एवढी निधी आणून दिली, उरण शहराचा नक्की कायापालट त्यांनी करून दिलेले आहे। असणारा घनकचरा सिडकोमध्ये जे आमची चालू आहे विचारपूस की थकबाकी याच्यावर पाठवली जातोय, त्याकरता या प्रस्तावासाठी आमदार महेश बालदी साहेब हे चांगले त्याच्यावर प्रयत्न करतात। आज नगरपालिकेत विशेष समिती सभापतींची निवड झाली। त्याच्यात पदसिद्ध उपनगराध्यक्ष रवी भोईर यांची सार्वजनिक बांधकाम समिती व नियोजन व विकास समिती याच्यात झाली। दुसऱ्या नंबरला स्वच्छता, वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती व शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती याच्यात जसीम गॅस यांची बिनविरोध निवड झाली। तिसरा पाणी पुरवठा आणि जल निवारण समिती राजेश मधुकर ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली। तसा महिला व बालकल्याण समितीत सौ म्हात्रे यांची सभापती व उपसभापती सौ दमयंती वैभव म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली। आणि या चौघांचे मी पहिले अभिनंदन करतो आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो।